मी सांगते त्यांना मतदान का नाही करायचं. पार जर ते झाले तर संविधान बदलायचं पाप त्यांच्या मनात आहे. हे दोन खासदार त्यांचे बोललेले आणि संविधान बदललं तर मग असली भाषणं ना पाणी बंद करू हे करू याच्यातून होतात. त्याच्यामुळे एक तर ते 400 पार होतच नाही, ते 100 का 200 पार पण होतील का नाही असा प्रश्न आहे. हे यांचेच सर्वे सांगतात काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात काय फार पडत नाही. पण मी एक गोष्ट जबाबदारीने तुम्हाला सांगते की इंदापूरकराला एकही थेंब पाणी आम्ही कमी पडू देणार नाही. हे रेकॉर्ड करून ठेवा. आणि जर कोणी धमकी दिली तर माझा मोबाईल द्या, तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. आपलं चिन्ह बदललंय का बदललंय वगैरे सगळ्यांना माहितीये. मी काय आता कथा ती सांगत बसत नाही. पण आपलं चिन्ह हे 3 नंबरला आहे. 3 नंबरला 3 आहेत पॅनल. त्यातल्या पहिल्या पॅनलवर 3 नंबरला आपलं आहे. 3 नंबर म्हणजे सुप्रिया 3, शरद 3, पाटील गणेश 3, पवार 3, अमोल 3, मारुद्र 3, तुतारी 3, काँग्रेस 3, विजय 3, गुलाल 3. त्याच्यामुळे ते सगळं जमून आलंय व्यवस्थित. 3 नंबरचं बटन दाबायचं आणि माझं नाव आहे फक्त तिकडे. मी काय फार लांब लावत बसले नाही. त्याचं नाव आणि त्याचं नाव. माझी ओळख सुप्रिया सुळे आहे. माझा नंबर 3 सुप्रिया सुळे. त्याच्यानंतर माझा आजचा फोटो जुना नाही लावला. तो म्हणत ताई तर अशीच दिसत नाही, ताई जशी दिसते तसाच फोटो. त्या शेजारी तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्यानंतरचं ते बटन ते दाबा आणि ह्या देशाच्या संविधानासाठी इंदापूरच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणसाचं चिन्हचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करते. रामकृष्ण हरी. आणि अमोल दादांना विनंती करते की आपण भाषण द्या. महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख टाळतोय, पण तरी सुद्धा आवर्जून भूषणराजे होळकर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. कारण लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मातीत प्रत्यक्षात आणून दाखवली त्या घराण्याचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये सळसळतंय आणि आपण इथे उपस्थित राहणं आणि सक्रियपणे या प्रचारात सहभागी होणं हे खूप आश्वासक, खूप दिलासा देणार. आणि इथं उपस्थित असणाऱ्या 2 माणसांचा फार आवर्जून उल्लेख करावा लागेल. आधी सुनीलजी केदार साहेब आणि माननीय अनिल बाबू देशमुख, आपल्या दोघांचा फार महत्वाचा उल्लेख यासाठी करावा लागेल भावांनो की 27 जूनला एक भाषण झाल्यानंतर भूमिका बदलणारे बडे बडे नेते आपण पाहिले, पण दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानानं लढतो हे या 2 माणसांनी दाखवून दिलं. हे या 2 माणसांचं कौतुक. आणि म्हणूनच फार जास्त वेळ बोलणार नाही. विशेषतः इंदापुरात येऊन बोलत असताना साहेब 70,000चा फार महत्वाचा विषय इंदापुरात प्रत्येक वेळी कराळे मास्तर घ्यावा लागतो. म्हणजे गमती बघा काय काय 70,000च्या इंदापुरात. अहो चांगलं बी बोलतो. इंदापुराने गेल्या वेळी लीड किती दिलं ताईंना? आदरणीय पवार साहेबांनी जी ऐतिहासिक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ती किती केली? यामध्ये आता महत्वाची भूमिका बघा नीती आणि नियत
या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एकीकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक 71,000 कोटींची कर्जमाफी केली, म्हणून आजही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काळजात पवार साहेबांचं तेच स्थान कायम आहे. आणि दुसरीकडे 27 जूनला भोपाळमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान 70,000चा आकडा कुठल्या तरी वेगळ्या विषयात बोलले आणि भूमिका कोणी बदलली आणि त्यांची आता आपल्या काळजात काय जागा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तिकडे पंतप्रधान म्हटले 70,000 कोटीचा घोटाळा, बोलले का नाही? आपण काय बोललो का? कोण बोललं? मग माननीय पंतप्रधान बोलल्यानंतर जे भूमिका बदलतात आणि भूमिका बदलल्यानंतर त्या दिवशी खरोखर मी हे जे विधान जेव्हा ऐकलं, वावराचं वाळवंट करण्याची जेव्हा भाषा, वावराचं वाळवंट होईल ही जेव्हा भाषा वापरली जाते, तेव्हा खऱ्या शेतकऱ्याच्या काळजाला काय घरं पडतात हे त्या शेतकऱ्याला ठाऊक असतं. आणि जो कोणी अशी जर नियत ठेवत असेल, जर कोणी अशी अपेक्षा, असा कोणी शब्द बोलत असेल, तर त्या माणसाला सच्चा शेतकरी कधीच साथ देणार नाही. कारण सच्च्या शेतकऱ्याला आता माहिती, घड्याळाला मत म्हणजे, घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत? घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत? मग विचार करा, जे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते, वर्षभर आंदोलन करत होते, 750 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. हा कोणामुळे गमवावा लागला? मोदी सरकारच्या या धोरणांमुळे गमवावा लागला. जे शेतकरी आंदोलन करत होते, भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यानं निर्घुणपणे त्यांना गाडी खाली चिरडलं. ही शेतकऱ्यांची नीती ज्या मोदी सरकारची आहे, ज्या भारतीय जनता पक्षाची आहे, त्या भारतीय जनता पक्षाची चावी आजकाल घड्याळाला लागते असं म्हणतात. मग घड्याळाला मत कसं द्यायचं भावांनो? पण एक गोष्ट मात्र तेवढीच करा, एवढं सांगून फक्त आपली रजा घेतो. गेले 2-3 दिवसापासून इथं फोन लय वाढले असते, हा वाढले का नाही? आणखी 2-4 दिवस फोन वाढतील. आजचा दिवस, उद्याचा दिवस लय फोन वाढतील, लय दबाव येईल. या सगळ्या गोष्टी येतील जेव्हा फोन आला ना, तुला सांगितलं ना तेवढं बघून. प्रामाणिकपणे एवढंच म्हणा, हाच दम केंद्र सरकारला द्या ज्यांनी आमच्या खताच्या किमती वाढवल्यात. हाच दम मोदी सरकारला द्या ज्यांनी आमची कांद्याची निर्यात बंद केली. हाच दम सरकारला द्या ज्यांनी आमच्या दुधाचा भाव पाडून ठेवला. जर दम द्यायचाच असेल तर लोकांचं भलं होईल अशा ठिकाणी दम दिला तर लई बरं वाटेल. एवढं प्रामाणिकपणे सांगा. आणि हे प्रामाणिकपणे सांगत असताना हे विसरू नका भावांनो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी. आज अभिमान वाटतो इंदापुरात येऊन या सभेमध्ये आपल्याला संबोधित करत असताना, कारण मी एका अशा उमेदवाराचा प्रचार करतोय, मी अशा खासदारांचा प्रचार करतोय की आमच्या ताई जेव्हा संसदेत बोलायला उभ्या राहतात तेव्हा पंतप्रधानापासून ते विरोधी पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतं. अख्खा देश त्यांचं भाषण ऐकत असतो, अख्खा देश त्यांचे विचार ऐकत असतो. आणि या पद्धतीनं जेव्हा हिरा गवसतो ना, आपल्याला हिरा, माझ्या भावांनो, जेव्हा हिरा गवसतो तेव्हा हिरा जर मुठीत असला तर कधी सोडतोय का ताई? हा, हिरा सापडला तर सोडाल का कधी हातातून? नाही ना. मग ज्या सुप्रियाताईंमुळे देशात आपल्या मतदारसंघाची मान उंचावली जाते, तो सुप्रियाताईंच्या रूपानं हा हिरा तुमच्या हातात आहे, हिरा तुमच्या मुठीत आहे. आणि कायम मी एक गोष्ट सांगतो, लेकीचा बाप आहे म्हणून सांगतो, जगात असा एकही बाप नसेल
की लेक जन्माला आल्यानंतर तिला पहिल्यांदा कुशीत घेतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत नाही आणि जगात असा एकही बाप नसर लेकीची पाठवणी करताना जो भाऊक होत नाही आणि त्यामुळे लेक ही बापाचा जसा अभिमान असते त्याच पद्धतीनं सुप्रियाताईंनी बारामती लोकसभा मतदार संघाचा अभिमान अख्ख्या देशात उंचावलाय आणि त्यामुळे ही तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी भावांनो. चूक करू नका. 7 तारखेला अजिबात चूक करू नका. हा पण माननीय पंतप्रधानांचं म्हणणं जरूर ऐका. खरं सांगतो पत्रकार बांधवांना, पण कधीच ऐका, आजचं नाही, 2014चं ऐका. 2014ला माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं जाताना मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. सांगितलं होतं का नाही? होतं का नाही? आता 7 तारखेला मतदानाला जाताना त्याच गॅस सिलेंडरला त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा. त्याच्यावर त्यांचा फोटो आता नसल, पण त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला एक खताची गोण ठेवा. त्या गॅस सिलेंडरची 400 रुपयावरून 1200 रुपये किंमत झाली. आमच्या खताच्या गोणीची 450 रुपयावरून 1600 रुपये किंमत झाली. त्यामुळे गॅस सिलेंडरला 3दा नमस्कार करा, खताच्या गोणीला 3दा नमस्कार करा आणि मतदान केंद्रात जाऊन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. त्यानंतर आप्पासाहेब जगळे आपल्याला मार्गदर्शन करतील. बारामती लोकसभेच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तुम्हा सर्वांचे आदरणीय पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आज आपण साहेब एक सुद्धा लोक जवळजवळ 3 तास बसलेत, पण तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी एक सुद्धा माणूस या ठिकाणी हल्लेला नाही. याचं एकमेव कारण आहे, गेल्या 6 महिन्यापासून साहेब या लोकांनी ठरवलेलं आहे की तुतारी वाजणाऱ्या माणसाला आपण मतदान या ठिकाणी करणार आहे म्हणून. फक्त 7 तारखेची वाट पाहतायत आणि 7 तारखेच्या नंतर या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत की 7 तारखेनंतर तुम्हाला कोण आहे. मित्रांनो, 7 तारखेनंतर कोण आहे तर महाराष्ट्राचा वस्ताद आदरणीय पवार साहेब आहे. हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आम्ही धमक्याला घाबरणार नाही, आम्ही तुमच्या कशाला घाबरणार नाही. या लोकांनी ठरवलंय की महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत 1 इंच सुद्धा हलवून द्यायचा नाही. हा महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत जागच्या जागेला राहायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सर्वसामान्य लोकांनी घेतलेला आहे. आज आपण पाहतोय साहेब, जास्त काही बोलत नाही, वेळ खूप झालेला आहे, परंतु आपल्याला या 2 दिवसामध्ये एवढी काळजी घ्यायची साहेब. हा 15 दिवस कार्यकर्ता मनापासून जाटला, कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. जे आहे ती खाल्लं, स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून हे लोक फिरली, परंतु सुप्रियाताईचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. पण आपल्याला राहिलेल्या 2 दिवसामध्ये हे काळजी घ्यायची गरज आहे की उद्यापासून किंवा संध्याकाळपासून सुरू होणार आहे घ्यायचं, पण बटन कुणाचं दाबायचं. सुप्रियाताईच्या तुतारीवर आलेले पैसे कुठून आले हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळं मला कार्यकर्त्याला विनंती करायची की आपला हा महाराष्ट्रातला मातीतला शेतकरी, या महाराष्ट्रात जन्मलेला आपण सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले या ठिकाणी मतदार आहे. मतदार बंधू भगिनींना मला एवढे विचार करायचा आहे, विचार सांगायचा आहे की खऱ्या अर्थानं साहेबांनी गेल्या 50 वर्षामध्ये आपली प्रामाणिकपणे सेवा या महाराष्ट्रात केलेली आहे. आज या वयामध्ये साहेबांच्या पायाकडे पावा, पायाकडे आज ते पाय सुजलेले आहेत आणि मतदानाला जाताना सुद्धा या पायाची आठवण करा
या जमिनीची आठवण करा आणि सुप्रियाताईला निवडून द्या, एवढंच मी ठणकावून सांगतो. आणि उद्या 7 तारखेनंतर ज्यावेळेस निवडणूक होईल, हा आप्पासाहेब जगदाळे तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहतो. कोणत्याही संकटाला न घाबरता. अरे कोण माणसं जन्माला आली मुंगी सुद्धा चावते, आम्ही तर हत्तीसारखी माणसं आहे. काय तुमचं धाडस आहे या लोकांना त्रास द्यायचं? आणि आमच्या माग हा महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत आहे, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. अशा धमक्या देऊ नका, एवढंच या ठिकाणी ठणकावून सांगतो. आणि माझा सुद्धा कसा बसलाय साहेब, मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो, आपण 15 दिवस व्यवस्थितपणे प्रचार केलाय, राहिलेत आता 2 दिवस. आपण लक्ष देऊन या ठिकाणी राहिलेल्या वेळामध्ये सुप्रियाताईंसाठी, साहेबांसाठी आपण सगळेजण रात्रीचा दिवस करू आणि चांगल्या मतानं या इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रियाताईला लीड देऊ. साहेब, शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे, हे निवडणूक झाल्यानंतर आमच्या पाण्याचा प्रश्न तेवढा सोडवला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की आमचे बुडीत बंधारे, भीमा नदी वाचतील, नीरा नदी वाचतील, याची दुरुस्ती झाली पाहिजे. अनेक वर्ष या सरकारने या ठिकाणी लक्ष दिलं नाही. गेले 7-8 महिने या सरकारने निवडणुका, फोडाफोडी एवढंच राजकारण केलंय. जनावराला वैरण नाही याकडे लक्ष नाही, प्याला पाणी नाही याकडे लक्ष नाही. तर साहेब, आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आमचे बंधारे जून महिन्याच्या आत ही निवडणूक झाल्यानंतर दुरुस्त झाले पाहिजे. ते कशाही असू द्या, खाजगीतून करा, सरकारीतून करा, पण नीरा नदीवरले बंधारे, भीमा नदीवरती बुडीत बंधारे झाले पाहिजे. आणि येणारं पाणी खडक वसल्याचं असो, कुठलंही असो, या लोकांना वेळेवर मिळावं एवढीच अपेक्षा आहे लोकांची आहे. आणि मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, 7 तारखेला मी विश्वास देऊ का साहेबाला? मी विश्वास देऊ का साहेबाला? तुमच्या वतीने विश्वास देऊ का साहेब? हा मतदारसंघ 100% तुम्हाला लीड दिल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही हात वर करून सगळ्यांनी विश्वास द्या साहेबाला. आम्ही प्रामाणिकपणे काम करू, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, हा सुद्धा विश्वास साहेबांना द्या. एवढंच बोलतो आणि मला 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आप्पासाहेब. यानंतर ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब चौरे आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय बाबासाहेब चौरे. आपल्या सर्वांचे, शेतकऱ्यांचे जाणते राजे, 84 वर्षाचा योद्धा, की ज्याच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या 68 वर्षाच्या माणसाला हत्तीचं बळ येतं, ते आपले सर्वांचे, शेतकऱ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या लाडक्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब, आणि या व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजस्वी पाटील, कार्यकारी अध्यक्ष गंगावळचे आपले महारुद्र पाटील, ज्यांनी आपल्याला भिवू नका अशा पद्धतीचा आधार दिला, त्या या तालुक्याचे वस्ताद माननीय आप्पासाहेब जगदाळे पाटील, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळ आणि माझी शेतकरी बंधूंनो, आज 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये स्वखर्चाने, स्वनिष्ठेनं काम करत असून सुद्धा या नवीन झालेल्या पक्षाची धुरा पुन्हा सांभाळण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांच्या या स्वच्छ पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अटल बिहारी वाजपेयींनी भयमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत नारा दिला, आणि आमच्या सारख्या तरुणांनी वाहून घेतलं. त्यांना 2 खासदाराच्या असताना सुद्धा पंतप्रधानापर्यंत देण्याच्या देशाच्या तरुणांनी काम केलं. आता काही लोक बोलतात तुमचे तर 10 लढवतात, कसं होणार? अरे आमचे 10 सुद्धा 2 वरून जर पंतप्रधान या देशाचे नागरिक करू शकतात, तर 10 वरून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून नक्की आम्ही या पवार साहेबांना एकदा पंतप्रधान करून दाखवू. या जिद्दीनं पवार साहेबांनी दाढी राखली आहे. मी आयुष्यात कधी दाढी नव्हती. भ्रष्टाचार मुक्त सरकार, अटल बिहारींचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. एक खासदारासाठी घोडे बाजार केला नाही. सरकार सोडलं, जनतेमध्ये आले, त्यांना तुम्ही पुन्हा पंतप्रधान केलं. त्या सरकारचे पुढच्या पिढीचे
ह्या देशाचे प्रधान सेवक काय करताय त्याच्या मागे ईडी लाव, त्याच्या मागे सीबीआय लाव, त्याला धमकव, त्याला जवळ घे, त्याच्याची हितकूज कर, त्यांचा दाढीवाला दुसरा डायलॉग कर, तू किती गेले मग डील कर आणि त्यांना आपल्या मांडी शेजारी बसव, त्यांना सत्तेचं गाजर दाखव, त्यांचा सत्ता दे आणि त्यांना आपल्या भ्रष्टाचाराचं पांघरून घालून भ्रष्टाचाराची ही एक मायभूमी भारतीय जनता पार्टीला बनवली, भ्रष्टाचाराचा आधारस्तंभ भारतीय जनता पार्टी झाली. अशा माझ्यासारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाला तिथं दम घुटवणारी घटना झाली. म्हणून परवा साहेबांना फोन केला, तुमचा पक्ष नवीन आहे, तुमच्या पक्षात ज्याच्यावरती ईडीच्या चौकशा आहेत ते सगळे आता तुमच्या पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीत गेले. त्या भ्रष्ट त्या राजकारण्यांच्या ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या प्रामाणिक माणसांचा दम घोटतोय. याला श्वास घेण्यासाठी पक्ष कुठला पाहिजे तर जो पक्ष स्वच्छ झालाय, जो पक्ष प्रदूषितापासून मुक्त झालाय, अशा पक्षामध्ये भ्रष्टाचार मुक्त पक्षामध्ये मी मोकळा श्वास घेण्यासाठी शरद पवार सारख्या 85 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्यासाठी 68 वर्षात माझ्या हत्तीचं बळ आलं आणि साहेब आपल्या या विद्यापीठाच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन तो चाललाय. त्या शेतकऱ्याच्या साथ देण्यासाठी कोणतंही पद, कोणताही पैसा, कोणतीही गाडी, कोणतंही घोडं काय आम्हाला नकोय. अशा असताना सुद्धा काम करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. शेतकऱ्यांना हे देशामध्ये स्थान मिळावं, शेतकरी सुखी तर देश सुखी ही कल्पना साकार करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. तुम्ही मला 81 साली आजच या वेळेला सोयवर नगर कार्यामध्ये धुंडीबताजीबा खोबडे स्वतंत्र सैनिकाच्या निमंत्रणाला मान देऊन अक्षदा टाकून मला एक आशीर्वाद दिला होता. आज 43 वर्ष झाली साहेब, त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मला तुम्ही तुमचे हाय जो स्वप्न आहे शेतकऱ्यांना सुखी करायचं त्याच्यासाठी आशीर्वाद द्या. ह्या कार्यकर्त्यांबरोबर कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करीन आणि आपल्या जे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा प्रवाह अपमान देशाच्या पंतप्रधानांनी केला, भटकता आत्मा, अतृप्त आत्मा ही जी संज्ञा दिली साहेब, ती महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनाला ठेच पोचणारी घटना आहे. येत्या 7 तारखेला आपण तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून सुप्रियाताईला तर विजयीच कराल, पण ह्या इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आपल्याला हे पवार साहेबांना ज्यांनी फिरवलं त्यांना अबकी बार 400 पार म्हणलंय. पण आता जनता म्हणते अबकी बार यांना हद्दपार. तुम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा करतो. रजा घेतो साहेबांना पुढच्या रस्त्यावर जायचं असल्यामुळं जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर माजी मंत्री माननीय अनिलजी देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील. या ठिकाणी एक प्रवेश आहे भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये या ठिकाणी बाबासाहेब चौरे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये माननीय बाबासाहेब चौरे यांचा पक्ष प्रवेश होतोय. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये सहर्ष स्वागत. यानंतर देशाचे नेते, शेतकऱ्यांचा जाणता राजा, माजी कृषी मंत्री पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. सध्या रसावत आहे आणि त्यामुळे अडचण आहे. महाराष्ट्राच्या साधारणतः 41 सभेमध्ये मी भाषण करून आलो आहे आणि त्यामुळे साहजिक होणारा सतत भाषण आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठे ना कुठे घडत होतो.
आणि अजून त्या स्थितीत आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सगळे एकत्र आलो. ही निवडणूक देशाची आणि देशाला एक नवीन दिशा, नवीन रस्ता दाखवणं हे करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशामध्ये अनेक पक्ष आहेत. त्याच्यापैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचे राज्य आहे. आमचा प्रयत्न आहे की त्यांना सगळ्या देशाचा अधिकार दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी पावलं टाकली, निर्णय घेतले, त्यामुळे समाजाचा मताबळ आज अस्वस्थ आहे. आणि म्हणूनच हे सगळ्या देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर कसं आणता येईल त्याचा विचार आम्ही व्यक्त करतो. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र बसवलं. इंडिया नावाचं एक नवीन संघटन काढलं आणि हे संघटन काढल्याच्या नंतर परिस्थिती बदलायला लागली. आज केरळमध्ये भाजपचं राज्य नाही, तिथे डाव्या पक्षाचं राज्य आहे. आज तामिळनाडूमध्ये भाजपचं राज्य नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं राज्य आहे. आज आंध्रमध्ये भाजपचं राज्य नाही. आणखीन असे अनेक राज्य आहेत की त्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही. राज्य आहे कुठं? महाराष्ट्रात त्यांचं राज्य आहे, गुजरातमध्ये त्यांचं राज्य आहे, मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे, राजस्थानमध्ये त्यांचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे, आसाममध्ये त्यांचं राज्य आहे. ही जी यादी मी असली तेवढे देश सोडले तर बाकीच्या कुठेही ठिकाणी आज भाजपचं राज्य नाही. आणि त्या फारशा वेळेत लोकसभेची निवडणूक होते आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या देशाच्या जनतेच्या सुखदुःखाची समज होणारी नीती ही घेऊन देशाचा कारभार आज करण्याची आवश्यकता आहे. आणि तो यशस्वीपणाने करायचा असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आपल्या भागामध्ये आहेत. त्या पक्षांचं वैशिष्ट्य कुठं जमीनदारी देतात, कुठं पाणी देणारे मिळतात, कुठं नोकरी शिकणारे मिळतात. अनेक प्रकारे लोकांना जमलकी देऊन दहशतवादाने लोकांना त्यांना हवेच्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न आज देशाचे राज्य करत असतात. आणि म्हणून या गोष्टीकडे वाचण्यानं पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी ठिकठिकाणी हिंडतोय. मला एक गोष्ट दिसते की महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतला, त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्तेचं दुखावून टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल द्यायचा. आपल्या तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे. आणि या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीने आज
इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काही लोक दुसरं सांगतात, काही लोक सांगतात एक आहे त्यांना मी आमदार सुद्धा केलं, त्यांना मंत्री केलं, असे सांगतात. ते सांगितलं का काही लोक आले द्राक्षाची शेती करतात तुमच्या संसदच्या वर्षावर, आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे, तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू. अशी गमतीची गोष्ट आहे. शेतीचं पाणी त्याचा लाभ देण्याची इच्छित नाही. हा शेती मी त्यांना एवढं सांगू शकतो, अरे मामा जरा जपू, काय बोलतो हे लक्षात ठेव, तुझ्या सचिव बोलतो हे लक्षात ठेव, तुला सर्व करायला हे लागणार नाही, तुला काय गोष्टी तुझ्यासाठी काय केलं. गुजरातमधल्या औषध कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे. मी त्यांच्याशी बोललो, होता कार याची एजन्सी मदत पाहिजे, आणखी काही दुकानं काढायची त्याच्यात मदत पाहिजे. आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातल्या लहान समाजातल्या काही लोक येत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं, पाठिंबा देणं याची गरज असते. आणि ती भूमिका मी घेतली. पण ती भूमिका घेतली त्याचा परिणाम त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले, त्यांचे पाय हे हवेत गेले, त्यांचे डोकं हे हवेत गेले. पण मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदाटी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः 1 ते 2 दिवसात आम्ही करू शकतो. असं लक्षात जायचं नाही. पुन्हा करा आणि लोकांसाठी वीज वागा, वीज बोला, हे मला सांगायची वेळ आहे. हे जे घडतं आहे ते इथंच नाही, आज देशामध्ये घडते. आज मी अनेक राज्यात बघतो. आज झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे, आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, सरकारनं टीका केली. नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात. आरोग्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केली, अनेक कार्यक्रम राबवले. आणि त्यांनी मोदी साहेबांचा योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले. आज जेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते तुरुंगात टाकतात. हा लोकांचं प्रतिनिधी आहे, आणि लोकांचं प्रतिनिधी या प्रकारची भूमिका तुम्ही घेता. याचा अर्थ एकच आहे, सत्तेचा मार्ग काही लोकांना चालला आहे. ही सत्ता आणि सत्तेचा मार्ग उचललं त्याला फार वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला, ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हा सगळ्यांना जमदाटी आणखी काही गोष्टी करत असतील तर तुम्ही यत्किंचितची चिंता करू नका. सरळ सवाल तुमच्या पाठीशी कायम उभा राहील ही गोष्ट सांगतो. आणि मला कसा बसता अधिक शक्य नाही, पुन्हा काहीतरी येईल आणि सविस्तर होईल
आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच त्या ठिकाणी सांगतो. त्यासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज आपल्या पद्धतीने 3 वेळेला तुम्ही त्यांना निवडून दिला. 4थ्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी द्या. त्यांची जी खून आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या मताने त्यांना विजय करा. हे तुम्ही करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.